महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 15 तास राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मुंबई आणि पुण्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सर्वात मोठी अपडेट येत आहे, बघू शकता राज्यावरती वादळी पावसाचा प्रभाव वाढला। हवामान विभागाकडून या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। राज्यावर वादळी पावसाचा प्रभाव वाढत असून पुढील काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे बुधवारपर्यंत बहुतांश राज्यात पावसाची नोंद होण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे। बघू शकता राज्यात पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने सर्वात जास्त कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रातील ऑरेंज अलर्ट हा जारी केलेला आहे। ऑरेंज अलर्ट हा छायाचित्र आपल्या समोरच आहे। बघू शकता राज्यातील सध्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, तर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे। आता दरम्यान राज्यातील सर्वात जास्त वादळी पावसाचा प्रभाव वाढत असून पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे बुधवारपर्यंत बहुतांश राज्यात पावसाची सर्वात जास्त नोंद होण्याचा अंदाज आहे। दरम्यान जून महिन्याच्या तुलनेत आतापर्यंत जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस नोंदवला गेला आहे, तर काही भागांमध्ये पावसाची तूट ही कायम आहे। हवामान विभागाने आज काही भागांना ऑरेंज अलर्ट तर काही भागांना येलो अलर्ट हा दिलेला आहे। बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। वायव्य आणि बंगालच्या उपसागरावरती तसेच उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये सर्वात जास्त किनारपट्टीतील तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रातील तीव्रता वाढलेली आहे। तर तसेच सर्वात जास्त बघू शकता पश्चिम राजस्थानवरती तर सक्रिय वाऱ्याची सर्वात जास्त स्थिती ही सक्रिय आहे। त्यामुळे देशाच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडे राज्यावरती वादळी पावसाचा प्रभाव वाढताना दिसत असून महाराष्ट्रातही कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भातही सर्वात जास्त मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे सोमवारपासून पुढील 2 दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये वादळी वारे वाहत असून मागील काही दिवसांच्या तुलनेत काही प्रदेशांमध्ये वाऱ्याची तीव्रता अधिक झालेली आहे। बघू शकता त्यामुळे वादळा हा सर्वात जास्त वादळ हा पडणारच आहे। बघू शकता हवामान विभागाच्या निरीक्षणावरून निदर्शनात आलेले आहे। तर मागील काही दिवस म्हणजे सर्वात जास्त बघू शकता 24 दिवसात राज्यातील कोकण प्रदेशात आणि सर्वात जास्त बघू शकता रायगड, पालघर, मुंबई तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे वादळी पावसाची ही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तर बघू शकता पावसाची सर्वात जास्त नोंद ही झालेली आहे। तसेच मध्य महाराष्ट्र, पुणे आणि नाशिक घाट प्रदेशामध्ये पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून येत आहे। तर मराठवाडा आणि सर्वात जास्त बघू शकता घाट या ठिकाणीमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे। आज ऑरेंज अलर्ट हा कुठे आहे? हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सातारा घाट विभाग आणि पुणे घाट विभाग सर्वात जास्त भागांना सोमवार मुसळधार पावसाची ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। तसेच मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, नागपूर, बुलढाणा सर्वात जास्त गोंदिया आणि गडचिरोली या सर्वात जास्त भागांना येलो अलर्ट हा देण्यात आलेला असून नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे तर सर्वात जास्त धाराशिव, बीड आणि परभणी आणि सर्वात जास्त आदी भागांमध्ये हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केलेला आहे। तर सर्वात जास्त पावसाचा अंदाज हा कुठल्या या देशामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे? बघू शकता सर्वात जास्त बातमी आपल्या समोर आलेली आहे। राज्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद ही कुठे झालेली आहे? जिल्ह्यात घाटमाथ्यावरती 2 दिवस ऑरेंज अलर्ट, शहरामध्ये 31 जुलैपर्यंत हलक्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। बघू शकता सततच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील टेकड्या आणि धबधबे आणि जंगले सर्वात जास्त हिरवाईने नटलेले असून तर पर्यटनस्थळावरती सर्वात जास्त पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे। त्यामुळे सर्वात जास्त पावसाची नोंद ही झालेली आहे। तर पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरती पुढील 2 दिवस सर्वात जास्त जोरदार ते अति जोरदार पावसाची
ही शक्यता ही नोंदवण्यात आलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त अति जोरदार पावसाचा इशारा असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त पुणे शहर आणि सर्वात जास्त परिसरात 31 जुलैपर्यंत अधूनमधून उडुपीत सर्वात जास्त ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. शहरातील गेल्या 4 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची सतत ही चालू आहे. सर्वात जास्त सततधार ही चालू आहे. बघू शकता सुरू आहे. शनिवारी सकाळी काही काळ उघडी सर्वात जास्त उघडीप आलेला आलाय. सर्वात जास्त मिळाल्यानंतर दुपारी हलक्या ते सरी ही सर्वात जास्त कोसळण्याची शक्यता असून तर रात्री जोरदार पाऊस झाला. रविवारी सर्वात जास्त बघू शकता रविवारी सकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेले. दिवसभर ढगाळ वातावरण सर्वात जास्त अनुभवास हे सर्वांना मिळालेलं आहे. बघू शकता शहरात रविवारी सर्वात जास्त सरासरी हा सर्वात जास्त 3 ते 4 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. रविवारी पुणे शहरात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस असून तर किमान तापमान 22 पॉईंट सर्वात जास्त बघू शकता सेल्सिअस नोंदवण्यात आलेले आहे. तर सोमवारी सर्वात जास्त 27 मीटर आणि सर्वात जास्त बघू शकता मंगळवारी दिनांक 28 तापमान सर्वात जास्त बघू शकता कंचित वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. जोरदार पावसाचा अति जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. कारण की सर्वात जास्त पाऊस हा कधी पडणार आहे. सततच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील टेकड्या धबधबे आणि जंगले हिरवाईने नटलेले असून पर्यटन स्थळावरती पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी वाढू लागली आहे. तर मात्र अनेक ठिकाणी चिखल घसरडे आणि रस्ते सर्वात जास्त घसरडे रस्ते आहेत आणि झाडे कोसळण्याचा घटना ह्या घडत असल्याने पावसाची सर्वात जास्त पर्यटकांनी सर्वात जास्त काळजी घ्यावी. जाणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. विशेषतः पर्यटकांसाठी सर्वात अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहिलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पर्यटन स्थळावरती जाण्यापूर्वी तुम्ही या सर्वात जास्त गोष्टीची ही काळजी घेतली पाहिजे. सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. विशेषतः राज्यात आज कुठे येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट तुमच्या जिल्ह्यात सर्वात जास्त विशेषतः हवामान विभागाने कसं असेल जाणून घ्या. सर्वात जास्त सविस्तर उत्तर आज आहे. सर्वात जास्त 27 जुलै 2026 रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर घाटमाथा व किनारपट्ट्यांच्या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. बघू शकता सर्वात जास्त राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची ही हजेरी लावत आहे. हवामान विभागाने IMD दिलेल्या सर्वात जास्त माहितीनुसार सर्वात जास्त राज्यातील पावसाची ही स्थिती ही अशीच कायम असून सर्वात जास्त राहण्याची शक्यता आहे. आज 27 जुलै 2026 रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर घाटमाथा व किनारपट्ट्यांना सर्वात जास्त भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर हा आणखी असणारच आहे. बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त विदर्भातील भंडारा अमरावती आणि गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला असून येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून कोणत्याही विशेष अलर्ट हा देण्यात आलेला नसून सर्वात जास्त बघू शकता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सोसायट्यांचा वारा आणि विजांच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होण्याचा अंदाज असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर तसेच धाराशिव बीड आणि परभणी जिल्ह्यांना काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. आणि सर्वात जास्त पावसाचं नोंद हा कुठं झालेलं आहे बघू शकता. सर्वात जास्त बघू शकता तर उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज आहे. धुळे नंदुरबार आणि जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद ही झालेली आहे. शक्यता आणि जवळपास सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यांना विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. त्यामुळे सर्वात जास्त बघू शकता येथे येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त तसेच नाशिक घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि सर्वात जास्त पुणे सातारा आणि जिल्ह्यांना घाटमाथा सर्वात जास्त हा येलो अलर्ट हा झालेला आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि सर्वात जास्त पुणे आणि सातारा जिल्ह्यांना घाटमाथा परिसरात अत्यंत मुसळधार पावसाची ही नोंद झालेली आहे. बघू शकता ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर पुढे सर्वात जास्त बघू शकता शहरात विजांच्या कडकडासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सातारा कोल्हापूरसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना हलका ते पावसाच्या सर्वात जास्त सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मला खाली कमेंट
कमेंट करून नक्की सांगा तुमच्या पावसात सर्वात जास्त पाऊस पडत आहे की नाही तुमच्या देशामध्ये. खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा देश कोणता आहे मला खाली कमेंट करून ते पण सांगा. धन्यवाद.